अयोध्येमध्ये 22 तारखेला जवळपास 4000 साधू संतांना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि यात साधू संतांची व्यवस्था राम मंदिर ट्रस्टकडून केली जाते। अयोध्येमधल्या तीर्थक्षेत्रपुरम या ठिकाणी साधू संतांची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की सुरुवातीला आपल्याला एक नंबरचं नगर पाहायला मिळतंय। जवळपास इथं 6 नगर जी आहे ती बनवण्यात आलेली आहेत। महंत रामचंद्रदास परमहंसजी नगर हे पहिलं नगर आहे आणि या पहिल्या नगरामध्ये जवळपास 1100 साधू संतांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपण या ठिकाणी पाहतोय की काम आता जवळपास पूर्ण झालेलं आहे। या ठिकाणी आपल्याला छोट्याशा कुंड्या पाहायला मिळतात। सुसज्ज असं प्रवेशद्वार या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। कार्यालय या ठिकाणी असणार आहे की ज्या कार्यालयामध्ये येणाऱ्या साधू संतांना काही अडचणी असतील त्या जर इथं कार्यालयामध्ये सांगितलं तर त्यांची सगळी व्यवस्था या ठिकाणी केली जाणार। आपण पाहतोय की हा कार्यालयाचा बोर्ड जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, कार्यालय नंबर 1। आणि आपण पाहतोय की याच ठिकाणी ही सगळी साधू संतांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। टेंट सिटी या ठिकाणी उभारली जाते। साधू संतांसाठी विशेष व्यवस्था जी आहे त्या संपूर्ण टेंट सिटीमध्ये असणार। आपण पाहतोय की आवास क्रमांक, खोली क्रमांक या ठिकाणी लिहिलेला आहे, मार्ग संख्या किती आहे ते सुद्धा या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि इथूनच त्यांना समजणार आहे की आपली व्यवस्था नेमकी कुठे करण्यात आलेली आहे। सध्या आपण पाहतोय की ही टेंट सिटी उभारण्यात आलेली आहे। या टेंट सिटीमध्ये हे 3 बेड जे आहे ते एका खोलीमध्ये 3 साधूंची व्यवस्था असेल। मात्र सगळी भगवी कपडे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। साधूंच्या अंगावरती सगळी भगवी वस्त्र असतात आणि दैनंदिन वापरामध्ये सुद्धा भगव्या रंगाची वस्तू जी आहे ती साधूंकडून वापरली जाते। त्यामुळे सगळं भगव्या रंगाचं आपण या ठिकाणी वस्त्र पाहतोय। या ठिकाणी संपूर्ण बेडला लावण्यात आलेलं आहे। हे आपल्याला कंबळ पाहायला मिळते, ब्लँकेट आहे ज्याच्यावरती कलर हा भगवा आहे। त्याचबरोबर आपण पाहतोय की उशीची खळी सुद्धा आपल्याला भगवी पाहायला मिळते। म्हणजे संपूर्ण भगवं वस्त्र जे आहे ते या परिसरामध्ये टाकण्यात आलेलं आहे आणि याच परिसरामध्ये ही सगळी साधूंची व्यवस्था केली जाणार आहे। जवळपास 4000 साधू जे आहेत त्या नगरामध्ये राहणार आहेत आणि ह्या सगळ्या साधूंची व्यवस्था ही राम मंदिर ट्रस्टकडून करण्यात आलेली आहे। आजपासूनच साधू जे आहेत ते अयोध्येमध्ये दाखल व्हायला सुरुवात होतील। मात्र त्यांची सगळी व्यवस्था या टेंट सिटीमध्ये करण्यात येते आणि संपूर्ण टेंट सिटीसुद्धा भगवी झालेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन राकेश मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।